प्रश्न 5. कोणताही आयात हा चक्रीय चौकोन असतो हे सिद्ध करा. तर आपल्याला आयात दिलेला आहे. ए, बी, सी आणि डी. तर आपल्याला पक्षात काय दिलं आहे? चौकोन ए बी सी डी हा आयात आहे. आणि साध्य काय करायचं आहे? साध्य करायचं आहे आपल्याला चौकोन ए बी सी डी हा चक्रीय चौकोन आहे. तर बघा सिद्धता. तर आपल्याला ए बी सी डी हा आयात दिलेला आहे. तर चौकोन ए बी सी डी हा आयात आहे आणि आयाताचे प्रत्येक कोन काटकोन असतात, म्हणजे 90 अंश मापाचे असतात. म्हणून कोन ए इज इक्वल टू कोन बी इज इक्वल टू कोन सी इज इक्वल टू कोन डी. हे प्रत्येक कोन किती अंश मापाचे असतात? 90 अंश मापाचे असतात. आणि आता आपण ए आणि सी काय आहे? सम्मुख कोन आहे. तर या कोनांच्या मापांची बेरीज करू. म्हणजे ए आणि सी, कोन ए प्लस कोन सी. तर ए कोन कितीचा आहे? 90चा आहे. सी कोन कितीचा आहे? 90चा आहे. आणि त्या दोघांची बेरीज किती होणार आहे? 180 अंश. तसंच कोन बी आणि डी हे सुद्धा सम्मुख कोन आहे. तर कोन बी प्लस कोन डी. तर बी कोनाचं माप पण 90 अंश आहे आणि डी कोनाचं पण माप 90 अंश आहे. तर याची बेरीज किती होऊन जाईल? 180. तर चौकोनाचे सम्मुख कोनाच्या मापाची बेरीज किती आहे? 180. म्हणजे सम्मुख कोन कसे आहे? पूरक. सम्मुख कोन पूरक आहे. तर ज्या कोनाच्या मापांची बेरीज 180 असते त्याला आपण पूरक कोन म्हणतो. आणि आयाताच्या सम्मुख कोनांच्या मापांची बेरीज किती येत आहे? 180. म्हणून हे पूरक कोन आहे. आणि जर सम्मुख कोन पूरक असेल तर त्या चौकोनाला आपण काय म्हणतो? चक्रीय चौकोन. म्हणून चौकोन ए बी सी डी हा चक्रीय चौकोन आहे. का बरं? चक्रीय चौकोन प्रमेयाचा व्यत्यास. आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं. प्रश्न 6. आकृतीमध्ये रेख वाय झेड आणि रेख एक्स टी हे त्रिकोण WXYचे शिरोलंब बिंदू P मध्ये छेदतात. तर सिद्ध करा चौकोन WZPT हा चक्रीय चौकोन आहे आणि बिंदू XZTY एकाच वर्तुळावर आहे. तर आपल्याला WXY त्रिकोण दिलेला आहे आणि त्रिकोणावर 2 शिरोलंब काढलेले आहे. YZ लंब WX आणि XT लंब WY. आणि हे दोन जे शिरोलंब आहे P बिंदूमध्ये छेदतात. आणि आपल्याला चौकोन WZPT हा चक्रीय चौकोन आहे. WZPT हा चक्रीय चौकोन आहे हे सिद्ध करायचं आहे. तर आता बघा YZ लंब WX म्हणजे WZY याचं माप किती होईल? 90. WZY याचं माप होईल 90 अंश. तसंच XT लंब WY म्हणून
एक्स टी डब्ल्यू याचं माप होईल 90 अंश. एक्स टी डब्ल्यू याचं माप होऊन जाईल 90 अंश. आता बघा डब्ल्यू झेड पी टी या चौकोनामध्ये या कोणाचं माप 90 अंश आहे आणि या कोणाचं माप 90 अंश आहे. तर हे एकमेकाचे कोणते कोण आहे? सम्मुख कोण आहे. आणि 90 आणि 90 किती होईल? बेरीज केली तर 180. तर सम्मुख कोण कसे झाले? पूरक. आणि डब्ल्यू झेड पी टी या चौकोनाचे सम्मुख कोण पूरक आहे, म्हणजे हा चक्रीय चौकोन आहे. तर काय लिहावं लागेल? चौकोन डब्ल्यू झेड पी टी मध्ये. आता बघा डब्ल्यू झेड पी कोण डब्ल्यू झेड पी प्लस कोण डब्ल्यू झेड पी प्लस कोण डब्ल्यू टी पी बरोबर. आता बघा डब्ल्यू झेड पी आणि डब्ल्यू झेड वाय. आता डब्ल्यू झेड वाय कितीचा आहे? 90चा आहे. तर डब्ल्यू झेड पी कितीचा होईल? 90चा होईल. प्लस डब्ल्यू टी पी. आता डब्ल्यू टी एक्स कितीचा आहे? 90चा आहे. तर डब्ल्यू टी पी कितीचा होईल? 90चा. आणि या दोघांची बेरीज किती होत आहे? 90 अधिक 90 180 अंश. आणि हे या चौकोनाचे कोशे कोण आहे? सम्मुख कोण. आणि याची बेरीज किती झाली? 180. म्हणजे हे काय झाले? पूरक झाले. तर काय लिहावं लागेल? सम्मुख कोण पूरक आहे. म्हणजे या दोन कोणाच्या मापाची बेरीज 180 आहे. म्हणून चौकोन डब्ल्यू झेड पी टी हा चक्रीय चौकोन आहे. कारण चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यात्यास चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यात्यास एक झालं. आता काय सिद्ध करायचं आहे? बिंदू एक्स झेड टी वाय एकाच वर्तुळावर आहे. एक्स झेड टी आणि वाय हे एकाच वर्तुळावर आहे. तर आता बघा ही जी रेषा आहे एक्स वाय रेषेवर दोन बिंदू आहे भिन्न. एकाच रेषेवर दोन भिन्न बिंदू असेल आणि रेषेच्या एकाच बाजूस आता बघा ही रेषा आहे. या रेषेवर दोन भिन्न बिंदू आहे आणि या रेषेच्या एकाच बाजूस दोन भिन्न बिंदू जर एकरूप कोन निश्चित करत असेल. बघा हे दोन्ही कोन 90 अंश मापाचे आहे. तर एकरूप कोन निश्चित करत असेल तर ते चारही बिंदू एकाच वर्तुळावर असतात. तर एकाच रेषेवर दोन भिन्न बिंदू असेल आणि रेषेच्या एकाच बाजूस दोन भिन्न बिंदूशी एकरूप कोन निश्चित करत असेल तर ते चारही बिंदू
एकाच वर्तुळावर असतात। तर बघा, ही जी XY रेषा आहे, या रेषेवर दोन भिन्न बिंदू आहे आणि रेषेच्या एकाच बाजूस दोन भिन्न बिंदूशी एकरूप कोन तयार करत आहे, निश्चित करत आहे। तर ते चारही बिंदू कुठे राहील? एकाच वर्तुळावर राहील। म्हणून आपण काय म्हणू शकतो? XZTY हे एकाच वर्तुळावर आहे। बिंदू XZTY, बिंदू XZTY हे एकाच वर्तुळावर आहे। आणि प्रश्न 7, आकृतीमध्ये माप कंस NS बरोबर 125 अंश। NSचं माप दिलेलं आहे आपल्याला 125 अंश आणि माप कंस EF याचं माप दिलं आहे 37 अंश। तर कोन NMSचे माप काढा। कोन NMSचं माप काढायचं आहे। तर आता बघा, या ज्या दोन रेषा आहे, या रेषांमध्ये जीवा समावलेल्या आहे आणि या दोन रेषा वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये M बिंदूमध्ये छेदत आहे। तर दोन जीवांना समावणाऱ्या रेषा जर वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये छेदत असेल तर तयार होणाऱ्या कोनाचे माप, रेषांनी तयार होणाऱ्या कोनाचे जे माप आहे ते त्या कोनानी आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या फरकाच्या निम्म असते। म्हणजे कोन NMS या ज्या कोनाचं माप आहे ते काय होईल? या कोनानी आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या फरकाच्या निम्मे असते। म्हणजे 1/2 माप कंस NS मायनस माप कंस EF। तर NMS या कोनाचं माप हे आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या फरकाच्या निम्म असते। तर आपल्याला कोन NMS काढायचा आहे। 1/2 कंसात माप कंस NS दिला आहे आपल्याला 125 मायनस माप कंस EF आपल्याला दिला आहे 37 अंश। आता कोन NMS बरोबर 1/2 गुणिला आता 125 मायनस 37, 15तून 7 गेले 8, हातचा 1, 12तून 4 गेले 8, 88। म्हणजे याची वजाबाकी येईल 88। म्हणून कोन NMS बरोबर याला जर 2नी भागितलं तर 2×8 2×8 म्हणजे 44 अंश। म्हणून कोन NMS या कोनाचं माप किती होईल? 44 अंश। प्रश्न 8, आकृतीमध्ये जीवा AC आणि जीवा DE बिंदू B मध्ये छेदतात। जीवा AC आणि जीवा DE B बिंदूमध्ये छेदतात। कोन ABE 108 अंश, कोन ABE 108 108 अंश आणि माप कंस AE 95 अंश, माप कंस AE 95 अंश डिग्री। तर माप कंस DC काढा। तर आपल्याला DC हा माप कंसाचं माप आपल्याला काढायचं आहे। तर बघा, या दोन जीवा वर्तुळाच्या आंतरभागामध्ये B बिंदू छेदत आहे।
तर या जीवेंनी तयार झालेला जो कोन आहे ABE, या कोनाचं जे माप आहे ते या कोनाने आंतरखंडित केलेल्या कंसाचं माप आणि त्याच्या विरुद्ध कोनाच्या कोनाने आंतरखंडित केलेल्या कंसाचं माप याच्या बेरजेच्या निम्म असते. म्हणजे काय होईल? कोन ABE या कोनाचं माप यांनी आंतरखंडित केलेला कंस माप कंस AE आणि त्याच्या विरुद्ध कोनाने आंतरखंडित केलेला कंस DC माप कंस DC या कंसाच्या मापाच्या बेरजेच्या निम्मे असते. ठीक आहे. तर बघा आपल्याला काय काय दिलं आहे. ABE कोनाचं माप दिलं आहे 108 अंश. तर इथे लिहावं लागेल 108 अंश बरोबर 1/2 माप कंस AE कंसाचं माप दिलेलं आहे आपल्याला 95 प्लस माप कंस DC आपल्याला काढायचं आहे. माप कंस DC. आता बघा भागाकारातली संख्या डावीकडे येईल तर गुणाकारामध्ये येईल. म्हणजे काय होईल? 108 गुणिला 2 बरोबर 95 95 प्लस माप कंस DC. आता याला आपल्याला 2 गुणावं लागेल. म्हणजे 8 दुने 16 हातचा आला 1 बे 0 0 ने 1 1 बे 1 बे याचा गुणाकार होऊन जाईल 216 आणि उजवीकडली संख्या डावीकडे आणली तर त्या संख्येचं चिन्ह बदलते. तर 95 डावीकडे येईल तर काय होईल? -95 इज इक्वल टू माप कंस DC. आता आपल्याला याची काय करावं लागेल? वजाबाकी. तर 6तून 5 गेले किती राहील? 1. 11तून 9 गेले तर किती राहील? 2. हातचा आला 1 तर 2तून 1 गेला 1. तर 216 आणि 95 याची वजाबाकी येईल 121 बरोबर माप कंस DC. आणि म्हणून माप कंस DC बरोबर 121 अंश. आणि हेच आपल्याला काढायचं.